नागोठणे येथील भारतीय जनता पार्टीचा भव्य कार्यकर्ता मेळावा रविवारी 11 जानेवारी रोजी पंडित शेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात पार पडला. शिवगणेश हॉल समोरील मैदानात सायंकाळी झालेल्या या मेळाव्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना भाजप नेते पंडित शेठ पाटील यांनी सोपान जांभेकर यांची जिल्हा परिषद उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा केली. या घोषणेनंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष करत विजयाचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान भाजपचे तालुका अध्यक्ष महेश ठाकूर यांनी किशोर जैन यांच्या भाजप विरोधी वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. अशा प्रकारची वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत असे म्हणत त्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला. यांनी या कार्यक्रमामध्ये रायगड जिल्ह्याला भारतीय नेतृत्व कोणी वाली नाही असं वक्तव्य केलं. त्याचा प्रथम मी रोहा तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी जाहीर निषेध करतो. तसेच या नागोठणे शहरामध्ये नागोठणे या पंचक्रोशीमध्ये भारतीय जनता पार्टीची कोणती मते नाही त्याचा सुद्धा मी जाहीर निषेध करतो. भारतीय जनता पार्टीचा 15 दिवसापूर्वी एक मोठा मेळावा चिखली सारख्या गावी प्रमुख 1200 कार्यकर्त्यांचा या मेळावा या ठिकाणी झालेला आहे आणि हा दुसरा शहराचा मेळावा या ठिकाणी आता होत आहे. बंधुरो, आम्हाला नक्कीच माहिती आहे या ठिकाणी काम करत असताना भारतीय जनता पार्टीचं खरे वाली या ठिकाणी राज्यसभेचे खासदार आदरणीय धैर्यशीलदादा पाटील आहेत. भारतीय जनता पार्टीचं सक्षम नेतृत्व या ठिकाणी या पेन विधानसभेचे आमदार रविशंकर पाटील यांच्या रूपाने आहे. या ठिकाणी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या रूपाने खंबीर नेतृत्व आहे. या ठिकाणी उरणचे आमदार महेशजी बालदी यांच्या रूपाने खंबीर नेतृत्व आहे आणि ज्यांना रायगडची मुलूक मैदान तोप बोलवली जाते ते पंडित शेठ पाटील आमचे नेतृत्व करत आहेत. नेतृत्व संपत नाही. या ठिकाणी या रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांनी भल्याभल्यांच्या बत्त्या गुल केल्यात आणि भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थाने तळागाळामध्ये वाढवण्याचं काम केलं ते जिल्ह्याचे महामंत्री सतीजी धारप साहेब आमचे नेतृत्व करत आहेत. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला वाली पण आहे, सुग्रीव पण आहे, हनुमंत पण आहेत, पण आपल्याला वाली नाही म्हणून आपण दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला. त्याच्यामुळे तुमच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो. या मेळाव्याला भाजपचे अनेक ज्येष्ठ आणि तरुण पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ कार्यकर्ते अनंता वाघ, महादेव मोहिते, मारुती देवरे, जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांभेकर, भाजपा महिला आघाडी दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्षा श्रेया कुंटे, रोहा तालुका महामंत्री आनंद लाड, शहराध्यक्ष सचिन मोदी, माधव मोहिते, सिराज पानसरे, किशोर म्हात्रे, निखिल मढवी, राजेंद्र दुबे, गणेश घाग, मनोज नागोठणेकर यांच्यासह नागोठणे शहरातील बूथ अध्यक्ष, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यामुळे नागोठणे परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकीसाठी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. सगळ्याच पक्षांनी सगळ्या सीटवरती दावेदार केले तर बाकीच्यांनी काय करायचं. तर प्रत्येक पक्षाला 18-20चा फॉर्म्युला आहे युतीचा की 18 मेंबर काय 21 मेंबर या युतीमध्ये वाटून घ्यावेत. या सगळ्याच लोकांनी सांगितलं आम्हाला ही सीट पाहिजे, आम्हाला ती सीट पाहिजे, तर गणित कसं जमेल. तर युतीची जी पॉलिसी आहे म्हणजे मला जे कळले ते की भारतीय जनता पार्टीने 18 ते 20 जागा युतीमध्ये मागणी केलेली आहे, पण निश्चित आमचे जास्तीत जास्त उमेदवार निवडणुकीला उभं राहण्यासाठी आमचे इच्छुक पण आहेत. पण आघाडीची जी बोलणी आम्ही प्रस्ताव शिंदे सेनेकडे पण केलेला आहे आणि राष्ट्रवादीकडे पण केलेला आहे. शेवटी आता कोणाची सोय होईल हे त्या पक्षांनी ठरवायचं आहे, पण एक तीळ 7 जणांत वाटून घ्यायला पाहिजे. काही लोक लाडू स्वतःच खातात नाही, बाकीच्यांनी आता तिळगुळ घ्यानं गोड गोड बोला. अरे बाकीच्यांना ज्यांनी मदत केली त्यांना पण काही द्यायला पाहिजे ना माझ्या राजानो.
भारतीय जनता पार्टीने या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अन्य पक्षांना फार मोठी मदत केलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याची भरपाई या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये करायला पाहिजे. तुम्हाला निश्चित खात्री आहे आज मतदारसंघ तुम्हाला सुटेल? अरे मागणी तर करायला पाहिजे ना माझ्या राजा. उद्या कोण मला मदत करेल, काय करेल? आता मी माझ्या पत्नीची उमेदवारी डिक्लेअर केली, मी लढवून आलाय. जय पराजय होत असतो. अरे आपण जिंकणार की हरणार म्हणून आपण मॅचच नाही खेळायची. ही 2020 मॅच आहे. शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल हे सांगता येणार नाही. आणि भारतीय जनता पार्टी सर्व ताकदीने ही निवडणूक लढवणार आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा आहे. इथला जर मेंबर इथे भारतीय जनता पार्टीने घेतला नाही तर मतदारसंघ डॅमेज होईल आणि भारतीय जनता पार्टी असा निर्णय घेणार नाही याची मला खात्री आहे. धन्यवाद. आगामी निवडणुकीच्या संदर्भात तुम्ही आज जो तुमचा मेळावा ठरवता तर या संदर्भात काय सांगाल? नाही म्हणजे सगळ्यांना मी धन्यवाद देतो. माझे तमाम बूथ अध्यक्ष, कार्यकर्ते सगळ्यांनाच, मान्यवर नेत्यांना की त्यांनी खूप कमी वेळात इथे एवढी अशी न भूतो न भविष्य अशी तुम्ही गर्दी बघितली असेल. तर लोकांना आज नागोठण्यात तळागाळा म्हणजे लोकांच्या मनात सगळीकडे कमळ बसलेलं आहे आणि त्याचीच ही गर्दी होती. आणि इथे भविष्यात आपल्या नागोठण्यामध्ये खूप भाजपचं काम हा चांगला आहे आणि होणार आहे. त्यामुळे लोकांचा हा प्रतिसाद आता कल हा भाजपकडे आहे आणि कमळाकडे आहे आणि त्याचीच ही गर्दी होती. आणि मला खूप चांगला वाटला की लोक आज उघडपणे समोर आली आणि त्यांनी दाखवला की आम्ही भाजपसोबत आहोत. दक्षिण रायगड मधला हा पहिलाच कळावा म्हणावा. तुम्ही बघितला असाल की महिलांमध्ये विशेषतः तुम्ही बघितला असाल की त्यात मुस्लिम महिला पण होत्या. म्हणजे आता हा परिवर्तन होतोय की भाजप हा सगळ्यांचा पक्ष आहे, तळागाळाचा पक्ष आहे, कुठलं त्या जातीचं बंधन नाही. आणि त्यामुळेच ही सगळी महिलांची आणि तरुण मुलींची पण आपण गर्दी बघितली असेल. शेतकऱ्यांना तुम्ही जे निधी आणलेला आहे आणि तो निधी तुम्ही नागोठणे ग्रामपंचायतीला वापरला, परंतु त्याचं श्रेय आपण घेतलं नाही. म्हणजे असं आपण बोलू की हा साहेबांचा मोठापण आहे. ते कधी कुठला इतर पुढ्यांसारखा देखावा करत नाही, मी हे केलं आणि ते केला. साहेबांची कामाची पद्धत खूपच चांगली आहे आणि ते सुप्तपणे विकास करतात आणि तेच लोकांना आवडतात. म्हणून आज गेल्या 3दा ते या मतदारसंघात निवडून येत आहेत. धन्यवाद. तालुका प्रमुखांनी सांगितलं की तुमच्या आमदारांचा स्थानिक निधी वापरला आणि जिल्हा परिषद सदस्य झाले आणि आता भाजपवरतीच ते टीका करतात. किशोरजी यांचं नाव घेऊन तालुका प्रमुखांनी टीका केली. याकडे आपण नाही म्हणजे मला असं वाटतं की ते खूप असे मोठे नेते आहेत. त्यांनी सगळ्या पक्षाचा सन्मान करायची गरज आहे आणि कोणाला असा तुम्ही कमी आम्ही जास्ती असं करायला नाही पाहिजे. सगळ्यांना एक चांगली वागणूक दिली पाहिजे ज्यामुळे आपली जनसामान्य चांगली प्रतिमा तयार होईल. जनोदयकरिता नितीन गायकवाड, नागोठणे.